Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson warm up with Tara and friends. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण warm up with Tara and friends या लेसन मधील गेम नंबर 3 या ठिकाणी लर्न केलेला होता. आज आपण या व्हिडिओमध्ये गेम नंबर 4 या ठिकाणी लर्न करणार आहोत. गेम नंबर 4 सीन आउट ऑफ द हॅट. या ठिकाणी एक हॅट दिली आहे आणि हॅटमध्ये आपल्याला चिठ्ठ्या या ठिकाणी लपवायच्या. त्या चिठ्ठींमध्ये आपल्याला वेगवेगळी दृश्याचं जो सीन आहे किंवा सीन म्हणजे दृश्याची लाईन या ठिकाणी आपल्याला त्या चिठ्ठीवर राईट डाऊन करायची आणि त्या चिठ्ठीची घडी करून ती हॅट खाली ठेवायची. या ठिकाणी सूचना दिलेली, राईट द फॉलोइंग टायटल ऑफ डिफरंट सीन ऑन द स्लिप ऑफ पेपर. तुम्ही पेपर घ्यायचं आणि त्या पेपरमध्ये वेगवेगळी सीन वेगवेगळी दृश्य यांच्या टायटल्स या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचे. फोल्ड द स्लिप अँड पुट देम इन अँड आफ्टर्न हॅट. त्या स्लिपचं त्या पेपरचं आपण फोल्ड करायचं, घडी करायची आणि त्या हॅटच्या खाली ठेवायची. फर्म पेअर ड्रॉ लॉट्स. ईच पेअर शुड इनॅक्ट द सीन रिटन ऑन देअर स्लिप. ईच स्पीकर शुड गेट अ चान्स टू स्पीक ॲट लिस्ट 2 or 3 minutes. त्या चिठ्ठीवर जे सीनचं टायटल दिलं असेल ते टायटल रीड करून त्या टायटलला अनुसरून 2 ते 3 सेंटेन्सेस या ठिकाणी आपल्याला स्पीक करायचे. आणि यासाठी 2 विद्यार्थ्यांची पेअर त्या ठिकाणी तयार करायची आहे आणि 2 विद्यार्थी मिळून त्या स्लिपमधले सीनचं जे टायटल आहे ते रीड करतील आणि ते टायटल रीड केल्यानंतर 2 जण त्या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण त्या ठिकाणी करतील. मग यांनी चिठ्ठीमध्ये कोणकोणते टायटल लिहायचे, तर फर्स्ट चिठ्ठीमध्ये लिहायचं आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज पोस्टल ॲड्रेस. आस्किंग अ फ्रेंड, मित्राला विचारायचं फॉर हिज पोस्टल ॲड्रेस, की तुझा पोस्टल ॲड्रेस काय आहे असं त्या चिठ्ठीमध्ये लिहायचं आणि या टायटलवरून आपल्याला त्या 2 मित्रांमध्ये कॉन्व्हर्सेशन करायचं. त्यानंतर आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज टेलिफोन नंबर. मित्राचा टेलिफोन नंबर काय आहे तो विचारण्यासाठी त्याच्याशी आपल्याला कॉन्व्हर्सेशन करायचं, संवाद साधायचा. टॉकिंग अ फ्रेंड ओनली इन एक्सक्लेमेशन व्हाईल यू आर वॉकिंग अराउंड इन द गार्डन. मित्रामध्ये तुम्हाला मित्राशी एक्सक्लेमेशन जे उद्गारवाचक वाक्य असतात त्या स्वरूपामध्ये बोलायचं आहे आणि त्यासाठी सीन दिलेला आहे. गार्डनमध्ये तुम्ही ज्यावेळेस फिरत आहात त्यावेळेस गार्डनमध्ये फिरत असताना 2 मित्र एकमेकाशी संवाद साधतात. अशा प्रकारे हे जे टायटल दिलेले हे आपल्याला त्या स्लिप ऑफ पेपर म्हणजे पेपरवर हे टायटल या ठिकाणी राईट डाऊन करायचे आणि त्या पेपरवर राईट डाऊन केल्यानंतर त्या पेपरचं फोल्ड करायचं आणि ते हॅट खाली ठेवायचं. त्यातली एक चिठ्ठी काढायची आणि त्यानंतर 2 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन करायचं. मग या ठिकाणी फर्स्ट जे कॉन्व्हर्सेशन आहे आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज पोस्टल ॲड्रेस. पहिली जी चिठ्ठी आहे त्या चिठ्ठीमध्ये जो सीन दिलेला आहे, जे टायटल दिलेलं आहे त्याचं नाव आहे आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज पोस्टल ॲड्रेस. या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांनी या चिठ्ठीवरील जे टायटल आहे ते टायटल रीड करून कॉन्व्हर्सेशन केलेले, संवाद केलेला आहे. मग कशा प्रकारे केलेला आहे? विद्यार्थी आहे ए आणि बी. मग ए म्हणतो डू यू नो आय हॅव चेंज माय रेसिडन्स. ए जो विद्यार्थी आहे तो आपल्या फ्रेंडला विचारतो डू यू नो, तुला माहीत आहे का, आय हॅव चेंज माय रेसिडन्स, माझा राहण्याचा पत्ता या ठिकाणी बदललेला आहे. बी इज इट, हो, प्लीज गिव युअर न्यू पोस्टल ॲड्रेस. हो, तुझा पत्ता बदलला आहे, ठीक आहे, प्लीज गिव मी युअर न्यू पोस्टल ॲड्रेस, तुझा नवीन पत्ता या ठिकाणी मला सांग. ए म्हणतो शुअर, हिअर इट इज. ए म्हणतो शुअर, खात्रीने, ओके, हिअर इट इज, आत्ताच सांगतो. अशा प्रकारे 2 स्टुडंटमधील कॉन्व्हर्सेशन या ठिकाणी राईट डाऊन केलेले आहे. हे झालं फर्स्ट स्लिपमधील कॉन्व्हर्सेशन. आता सेकंड स्लिपमध्ये दिलेले आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज टेलिफोन नंबर. आपल्या मित्राचा टेलिफोन नंबर आपल्याला त्याला विचारायचा आहे. ए म्हणतो वी हॅव अ टेलिफोन ॲट माय होम. आमच्याकडे नवीनच टेलिफोन आलेला आहे. बी म्हणतो गुड, आय कॅन नाव स्पीक टू यू. बी म्हणतो छान, आय कॅन नाव, मी आता स्पीक टू यू, तुझ्याशी बोलू शकतो, ऑन फोनवर. प्लीज गिव मी युअर टेलिफोन नंबर,
कृपया मला तुझा टेलिफोन नंबर दे. अशा प्रकारे हे सेकंड कॉन्व्हर्सेशन आहे. त्यानंतर थर्ड कॉन्व्हर्सेशन आहे टॉकिंग अ फ्रेंड ओनली इन एक्सक्लेमेशन व्हाईल यू आर वॉकिंग अराउंड इन द गार्डन. गार्डनमध्ये दोन मित्र फिरत असतात आणि त्यावेळेस ते एकमेकांशी टॉकिंग करतात, बोलतात. ए म्हणतो हाऊ नाईस टू वॉक अराउंड द गार्डन. गार्डनमध्ये फिरणं किती छान असतं. बी म्हणतो ओ द फ्रेश एअर अँड फ्रॅग्रन्स ऑफ फ्लावर्स. मग बी म्हणतो हो, या गार्डनमधील हवा ही खूप फ्रेश असते, ताजी असते आणि इथले फ्लावर्ससुद्धा सुंदर असतात. ए म्हणतो व्हॉट अ नाईस ॲटमॉस्फिअर हिअर. इथलं ॲटमॉस्फिअर किती छान आहे. व्हॉट अ नाईस ॲटमॉस्फिअर हिअर. इथलं जे वातावरण आहे हे कसं आहे असा त्या ठिकाणी तो क्वेश्चन विचारतो. अशा प्रकारे हे थर्ड कॉन्व्हर्सेशन. त्यानंतर फोर्थ कॉन्व्हर्सेशन इन्व्हायटिंग अ फ्रेंड टू युअर फ्रेंड. तुमच्या मित्राला इन्व्हाइट करायचं म्हणजे तुमच्या मित्राला बड्डेसाठी आमंत्रण द्यायचं. ए म्हणतो माय बड्डे फॉल्स ऑन संडे. माझा बड्डे हा संडेला आहे. बी म्हणतो आरंट यू गोइंग टू सेलिब्रेट इट. मग तू हा जो बड्डे साजरा करणार आहे का. ए म्हणतो यस शुअर. तो म्हणतो हो नक्कीच. डू यू कम टू अटेंड माय बड्डे पार्टी. तू माझ्या बड्डे पार्टीला नक्की ये. इट इज इन द इव्हिनिंग ॲट 7 PM आणि बड्डे पार्टीचा टायमिंग आहे 7 PM. त्यानंतर नेक्स्ट आहे आस्किंग अ फ्रेंड टू लेंड हर नोटबुक. आस्किंग अ फ्रेंड मित्राला विचारायचं टू लेंड युअर नोटबुक की तुझं जे नोटबुक आहे ते मला दे. मग ए म्हणतो आय वॉज ॲबसेंट येस्टरडे. ए आपल्या मित्राला म्हणजे बीला म्हणतो की आय वॉज ॲबसेंट येस्टरडे. मी काल ॲबसेंट होतो. बी म्हणतो व्हॉट कॅन आय डू फॉर यू. बी म्हणतो मी तुला काय मदत करू शकतो. ए म्हणतो इफ यू लेंड मी युअर नोटबुक. जर तू मला तुझं नोटबुक दिलं आय विल नो व्हॉट वॉज टॉट येस्टरडे. तर मला समजेल की काल टीचरांनी काय शिकवलं होतं. अशा प्रकारे या ठिकाणी हे जे कॉन्व्हर्सेशन आहे हे कॉन्व्हर्सेशन या ठिकाणी मी राईट डाऊन केलेलं आहे. त्या चिठ्ठीमध्ये दिलेले टायटल्स आणि त्या टायटल्सवरून दोन स्टुडंटमध्ये केलेलं कॉन्व्हर्सेशन हे या व्हिडिओमध्ये मी राईट डाऊन केलेलं आहे. तर तुम्ही हे जे व्हिडिओमधील कॉन्व्हर्सेशन आहे असंच कॉन्व्हर्सेशन लिहू शकतात आणि या कॉन्व्हर्सेशनची प्रॅक्टिसही करू शकतात. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.